1 2 3 4 5 6 7 8 हा दुसरी पुढं माग वर खाली हा बरोबर पुढं पुढं हा माग अरे माग वर खाली अरे कर की नीट अरे काय करते की काय करतो नीट मागचा पाय पुढं पुढचा पाय माग हे बी नीट करा ना काय का अभ्या केलं गेलं का नीट अभ्या नाही जमत आहे यार. अरे काय तर सोपं शिकव. अरे सोपंच आहे की अरे लय सोपं आहे राहू दे. अरे असं कसं राहू दे जमला र ऐक माझं अरे थोडा वेळ केलं का नाही आला राहुल शेठ बी आलं नाहीत अजून राहुल शेट आले बघू बाबा राहू दे. आलं. अरे राहू दे. नाही, नाही रे. राहू दे केलं ना. की जमला र. काय अरे नाही सोपं काय काय सांगायला सोपं राहू दे. सांगायला अरे हे बघ, आता किती अवघड सांगते ती. सुनो किती अवघड सांगते सुनो की अरे माझं कुणीतरी ऐकलं का तुम्ही तर कायमच काहीतरी सांगत असता त्यापेक्षा काहीतरी करून दाखवा आम्हाला तुझ्या माहितीसाठी सांगतो माझं डान्स इंडिया डान्सला सिलेक्शन झालं पण दुकानात कोण थांबाय नाही म्हणून मी गेलो नाही माझ्या शब्दाला काही किंमतच नाही लक्का बर बर करा लवकर हा बर मला फॉलो करा फॉलो काय करा अरे फॉलो माहित नाही फॉलो फॉलो म्हणजे मी जसं करतो तसं करून दाखवायचं मला अहो शेट आधी करा तर लवकर ए, दाखवा काय मी वेस्टर्न करणार आहे वेस्टर्न डान्स बर बर नीट लक्ष देऊन बघा बर का परत सारखं सारखं मी दाखवणार नाही काय अवघड आहे जरा नीट लक्ष द्या हा ओ राहुल शेठ काय ही अरे वेस्टर्न स्टेप आहेत त्या ह्या आणि असा डान्स करायचा आम्ही तुम्हाला अवघड वाटतंय काय ह्या स्टेप टेन्शन घेऊ नका मी सोप्या पण स्टेप शिकवतो अहो राहुल शेट काय याड लागले काय आमच्या ड्युटीचा टाइम झालाय काय ती लवकर सांगा ऐसा करून घेतो फिर कैसा होईंगा आम्ही बी तेच म्हणतोय ऐसा करेंगे तो कैसा चलेंगा काय राहुल शेठ तुम्ही तर स्टेप शिकवण्यात कमी आणि त्या दाखवण्यातच जास्त वेळ घालवला राहू दे तुम्ही करा तुमचा डान्स मी ऐकवतो माझ्या कविता सगळ्यांना आवश्यक काय म्हणलं करणार तुम्ही कविता हा. काय झालं काय नाही ते जरा अशीच कुणाची तरी आठवण आली ना अयो तुला म्हणायचं खरं प्रेम ज्याची आठवण काढली त्याच फोन आला कसलं प्रेम कुणाचा फोन असं म्हणलो मी काय नाही काय नाही काय नाही विसरून जा मी काय म्हणलं ती विसरून जा हॅलो बोल की कविता आपलं सरिता अग आता तुझीच आठवण काढत होतो मी माझी का म्हणून आता तुझ्या आठवण काढायला मला काय कारण लागतंय होय अग तुला सांगायचं राहिलंच की मी अग इकडे डान्स करणार आहे डान्स तिकडं आणि डान्स अगं तिथं मिलिटरी कल्चरल प्रोग्राम आहे आणि त्यात मी डान्स करणार आहे अरे तुलाही एक गंमत सांगायची हा फायनली मी कॉलेजमध्ये माझी कविता म्हणणार आहे तू तिकडं कविता म्हणणार मी इकडं डान्स करणार कसलं भारी झालं असतं ना
जर तुझ्या कवितेवर मी वेस्टर्न हॉलिवूड डान्स केला असता तर तुझं आपलं काहीतरीच हं? मला तुझं डान्स बघायचा आहे. अगं मग व्हिडिओ केला तर पाठवतो की तुला मी. व्हिडिओच जाऊ दे, आधी फोटो पाठव. इथं फोटो काढायला अलाउड नाही ना. काय अलाउड? अगं हे सगळा मिलिटरी एरिया आहे ना, मग फोटो काढून देत नाही. फोटो काढला तर मोबाईल जप्त करतात. अगं शी बाई, आता मला काहीच बघायला नाही मिळणार. थांब, तू नाराज मत हो ना, मैं कुछ करता हूं ना. काय करणार आहेस? तू एवढं म्हणतेस तर काय तर करतो मी, पण तू नाराज नको. हा ठेव, पाठव तुम्ही. पोचलो. इकडे एक फोटो घेऊया. फोटो कशाला? ती अर्जंट आहे, एक पर्सनल आहे माझं. हा इस्माईल. मला ह्या घरात काय किंमत आहे का नाही? काय ग पुष्पे, आता काय झालं? काय ग, काय झालं पुष्पा? आता ही काय नवीनच? नवीन काय नाही, जुनच आहे. फक्त आज बोलते मी. अगं वरडू नको पुष्पा, काय झाली तुला? बाहेरच्या माणसाने ऐकलं तर काय म्हणतील? कोण काय बोललंय का तुला? कोण कशाला काय बोलायला पाहिजे? आता हीच बघा की ह्या घरात मला बोलायची सोय पण राहिलेली नाही. हळू बोल, कोण तर ऐकल. हाय, काय किंमत आहे मला? काय किंमत नाही तुझ्या शब्दाला? मस्त या घराची कारभारी तू आहेस की. कारभारीन म्हण. आधी काय किंमत आहे का ती सांगा. कारभारीन म्हणायचं आणि किंमत काढीची नाही. आता आता ही भाजी निवडायला घेतली, मला विचारलं? अगं काय बोलते पुष्पे, तुझ्या कामाला मदत व्हावी म्हणून मी भाजी नीट करत्या. तेवढंच तुझ्या कामाचा भार हलका होईल ना. काय मला मदतीची गरज नाही. माझी मी मस्त खमकी आहे. मी समर्थ आहे सगळं करायला. पुष्पे, तू जरा तोंड आवडतीस का? तुम्ही तर काय बोलूच नका. असताय तुम्ही घरात कधी? काय चाललंय काय नाही माहित असते का तुम्हाला? तुम्हाला तर ना उद्या मी मेले ना तरी काय वाटायचं नाही. मग घरात कोण काय विचारतंय का नाही, कशाला काय वाटतंय? अगं काय बोलतेस पुष्पा, जरा शांत हो की. अगं भरले सरल्या घरात वाईट वांगड का बोलतेस? काय झालंय काय सांग बघूर मला. आता हीच बघा, आपल्या जडीच्या लग्नाचा निर्णय कोण घेणार? हेच घेणार. मला कोण विचारतंय? अगं असं का म्हणतेस पुष्पा? जेडी तुझीच मुलगी आहे ना, तुला न विचारायला काय झालं? विचारणार की सगळी तुला पण. मग असं कसं म्हणतीस तू? अगं जे काही निर्णय असेल ते तुला पण विचारणार की. तुम्ही तर काय बोलूच नका. तुम्ही बोलताय एक आणि करताय एक. काय गरज होती का? पुष्पे, जिजीला यातलं काय माहित नाही, तिच्या समोर काही विषय काढू नकोस.